श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघू शकता माझे केस किती छान लावले आहेत. तर मी मेहंदी लावली आहे आणि त्याच्यामुळे केस असे छान झालेले आहेत. तर मी केसांना दुसरं काही केलेलं नाही आणि पहिल्यापासूनच माझे केस असे लॉंग आहेत. तर मी केसांसाठी वेगळं काही असं करत नाही, फक्त खोबरेल तेल तेवढं कंटिन्यू लावते आणि एक शॅम्पू असतो, तर म्हणजे शॅम्पू काही बदलत नाही, तो यूज करते. आणि हो, बोरिंगच्या पाण्याचा वापर नाही करत मी, म्हणजे आपल्या फिल्टरचं पाणी असतं त्याने डोकं धुते, त्याच्यामुळे केस असे छान होतात. आणि मला तरी वाटतं की केसांना अशा बाहेरच्या गोष्टींपेक्षा आपण काय खातो हे केसांच्या वाढीवर जास्त डिपेंड करतं. तर तुम्ही काय खाता, म्हणजे तुमच्या खाण्यात पालेभाज्या, काय पौष्टिक सत्व असणारे फळं असं जर खाणं तुमचं असेल तरी तुमचे केस चांगले वाढतात. तर तुमचं खाण्याच्या बाबतीत जर लक्ष असेल ना तर तुमची केस गळतीही होत नाही. माझे थोडे केस गळत आहेत, म्हणजे डिलिव्हरी नंतर केस गळाले, त्याच्यामुळे केस जरा पातळ झालेत, नाहीतर माझे केस अजून थोडे दाट होते. तसे पातळ म्हणजे इतके पातळ झालेले नाहीत, पण तरी आहेत असे, आणि खूप गळतात केस. आता हे बघू शकता, म्हणजे खूप दिवस झाले मी मेहंदी लावलेली, त्याच्यामुळे म्हटलं चला आता लावूनच घेऊया, कारण ती लहान आहे आणि त्याच्यामुळे मेहंदी काय लावणं होत नाही. पण म्हटलं ह्यावेळेस लावूया. आणि मी मेहंदीच नाही लावत, तर त्याच्याबरोबर हेअर पॅकही बनवते. म्हणजे मेहंदीत फक्त पाणी मिक्स करा आणि लावा असं नाही करत, तर घरगुतीच ज्या आपल्या केसांसाठी गुणकारी वस्तू असतील अशा वस्तू टाकून मी मेहंदीचा पॅक तयार करते आणि ते केसांवर लावते. आणि हो, मेहंदी लावल्यानंतर काही टिप्स मी तुम्हाला सांगते, ज्या फॉलो केल्याने आपले केस अजून एकदम छान होतात, शायनी होतात आणि केसांवर छान अशी चमक येते. आता तर चला पाहूयात मेहंदी कशी भिजवायची. तर इथे मी 3 निशा मेहंदीच्या पुड्या घेतल्या आहेत. माझी केस लांब असल्यामुळं मला 3 पुड्या लागतात, तर तुमच्या केसानुसार तुम्ही मेहंदी घ्यायची आहे. तर एका स्टीलच्या पातेल्यात 1.5 ग्लास पाणी मी उकळायला ठेवलं आहे आणि त्याच्यात 2-3 चमचे चहा पावडर, थोडासा कढीपत्ता. आता इथे कढीपत्ता माझ्याकडे नव्हता, वाळून गेलेला होता, तोच मी टाकला आहे. ताजा कढीपत्ता असेल तर आणखी छान होईल. आणि एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे चिरून टाकला आणि त्यानंतर अर्धी वाटी असे कच्चे मेथीदाणे त्याच्यात मी टाकले आणि ते पाणी पूर्ण जेवढं पाणी आहे त्याचं अर्धं पाणी होईपर्यंत गॅसवर चांगलं मंद आचेवर उकळून घ्यायचं आहे. म्हणजे 10 ते 15 मिनटात ते पाणी कमी होऊन जातं आणि अर्धं होऊन जातं, की जेणेकरून त्याच्यात टाकलेले आपण जे काही पदार्थ आहेत त्यांच्यातला अंश सगळा त्या पाण्यात उतरतो आणि तो केसांसाठी खूप गुणकारी असतो. तर ह्याच्यामध्ये कढीपत्त्याचा फायदा असा की कढीपत्त्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट असतात, व्हिटॅमिन ए, बी आणि ई हे जे असतात, तर ते आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतात. कढीपत्त्यामुळे आपल्या केसांची चांगली वाढ होते आणि केस गळती बंद होते. तसंच केसातील कोंडाही कमी होण्यास कढीपत्त्यामुळे मदत होते. तर कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण असते आणि त्याच्यामुळे आपले केस मजबूत होतात आणि स्ट्रॉंग होतात. त्याचबरोबर मेथीदाणेसुद्धा केस वाढण्यास मदत करतात. तर इथे मी हे पाणी गाळून घेतलेलं आहे. तर हा जो चोथा शिल्लक राहिला आहे पाणी, ह्या चोथ्याचा वापर तुम्ही झाडाच्या बुडात टाकू शकता, त्यामुळे झाडाची चांगली वाढ होते. तर इथे मी मेहंदी लोखंडाच्या भांड्यात भिजू घालत आहे. तुम्हीही लोखंडाच्याच भांड्यात मेहंदी भिजू घाला. जर नसेल तर स्टीलच्या पातेल्यात किंवा कढईत तुम्ही भिजू घालू शकता. तर माझ्याकडे इथे लोखंडाचा तवा होता, त्याच्यात मी मेहंदी भिजू घालत आहे. लोखंडाच्या भांड्यात जर मेहंदी भिजू घातली तर मेहंदीला छान असा कलर उतरतो आणि आपले केस चांगले चमकदार होतात. तर मी इथं 3 मेहंदीच्या पुड्याचा वापर करत आहे, कारण माझे केस थोडे लांब आहेत, त्याच्यामुळे मला जास्त मेहंदी लागते. तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार मेहंदीच्या पुड्या घ्यायच्या. इथं मी एक लिंबू पिळत आहे. लिंबू टाकल्यामुळे केसात जो कोंडा आहे तो कोंडा कमी होण्यास मदत होते. तर तुम्ही तुमच्याकडे जर लिंबू असतील तर तुम्ही 2 लिंबूही टाकू शकता. आता माझ्याकडे लिंबू शिल्लक नव्हतं, त्याच्यामुळे मी ते एकच टाकून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून मेहंदी मिक्स करायची आहे. एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, कारण जर पाणी एकदम जास्त पडलं तर मेहंदी पातळ होऊ शकते आणि पातळ झालेली मेहंदी केसांना नीट लावता येत नाही. त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि थोडी मेहंदी घट्ट असतानाच त्यात मी कोरफड आणली होती, ताजी कोरफड होती. आता तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका, नसेल तर तुम्ही एक अंडं टाकू शकता, कारण कोरफडीने केस एकदम, आपण मेहंदी लावल्यानंतर केस जे कोरडे होतात ते कोरफड टाकल्यामुळे केसांना मऊपणा येतो. आणि ह्याच्याच जागी जर तुम्ही अंडं टाकलं तर त्यातून प्रोटीन मिळतं आणि त्यांनीही केस छान होतात. फक्त अंडं टाकल्याने त्यातला जो पिवळा बल्क असतो तो बाजूला काढून फक्त पांढरं टाकायचं, कारण त्या पिवळ्या बल्कचा वास खूप घाण येतो. आणि मी इथंही कोरफड टाकली आहे. अंडंही टाकणार होते, पण मला अंडं आणायला खाली जायला जमलं नाही, त्याच्यामुळे इथं फक्त मी कोरफडीचाच वापर केला.
आणि ही मेहंदी भिजू घातली. तर तुम्ही जे पाणी उकळलेलं होतं ते पाणी टाकून न देता तसंच ठेवायचं, कारण मेहंदी जर थोडा वेळ भिजत घातली ना नंतर अजून मेहंदी आटरून येते आणि ती थोडीशी घट्ट होते. तेव्हा ह्याच पाण्याचा वापर करा, साध्या पाण्याचा वापर करू नका. जर शिल्लक नाही राहिलं तर तुम्ही साध्या पाण्याचा वापर करू शकता. आता बघा, मी 2 तास मेहंदीला भिजवत ठेवलं होतं आणि 2 तासांनी आता इथं मी मेहंदी लावायला घेतली. तर मेहंदी लावताना शक्यतो खराब कपडे घाला, कारण पूर्ण मेहंदी लावताना सगळ्या कपड्यांवर पडते त्याच्यामुळं. आणि जर तुमच्याकडे मेहंदी लावायला दुसरं कोणी असेल तर त्याच्याकडूनच मेहंदी लावून घ्या, छान मेहंदी लागते. कारण स्वतःच्या हाताने मेहंदी लावणं जमत नाही. पण आता इथं माझ्याकडे कोणी नव्हतं त्याच्यामुळे मी स्वतःच मेहंदी लावत आहे. तर मेहंदी लावताना अशी लावा. मेहंदी आपल्याला गोल गोल करून प्रत्येक केसांना मेहंदी लागेल अशी मेहंदी लावायची. त्याच्यामुळे मी इथं पाठीमागची पहिल्यांदा बट घेतली आणि त्याला मेहंदी लावून त्याला गोल करून त्याला वरून मेहंदी लावायची अजून, जेणेकरून जेव्हा आपण दुसरी केसांची बट मेहंदी लावल तेव्हा ती त्याच्यावर चांगली चिटकल. अशा प्रकारे तुम्ही मेहंदी लावायची आणि मेहंदी एकदम मुळापासून लागली पाहिजे अशी मेहंदी लावा. स्वतःला मेहंदी लावणं जरा अवघड असतं, पण तशीच मेहंदी लावायची. आणि ही मेहंदी मी फक्त 10 ते 12 मिनटात माझी सगळी मेहंदी लावून झाली होती. तर अशा प्रकारे तुम्ही ही मेहंदी लावा. अशा प्रकारे प्रत्येक केसांना मेहंदी लागली पाहिजे आणि जेवढी तुम्ही जास्त मेहंदी बट घेऊन जास्त चांगली मेहंदी लावाल तेवढे केस छान होतात. आणि मेहंदी एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मेहंदी लावाल तेव्हा नंतर किमान 2 तास तरी मेहंदी सुकत ठेवा. आणि मेहंदी सुकल्यानंतर त्याला शॅम्पूच्या पाण्याने किंवा गरम पाण्याने न धुता कोमट किंवा थंड पाण्याने केस धुवा आणि शॅम्पूचा वापर अजिबात करू नका. त्याच्यामुळे काय होतं की जेवढी तुम्ही मेहंदी लावली आहे तेवढी सगळी निघून जाते. त्याच्यामुळे शॅम्पूचा वापर न करता फक्त साध्या पाण्याने तुम्ही केस धुवा. आणि नंतर केस धुतल्यानंतर थोडेसे केस सुकल्यानंतर त्याला लगेचच खोबरेल तेल लावा. खोबरेल तेल लावल्यामुळे आपण लावलेली जी मेहंदी आहे ती चांगली चमकदार दिसू लागते. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही शॅम्पूने डोकं धुवाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमची केस किती शायनी झाली आहेत ते त्याच्यामुळं. आणि मेहंदी लावली की लगेच खोबरेल तेल लावा, कारण मेहंदी लावल्यानंतर आपले केस थोडेसे चरबट वृक्ष असे होतात की ते हाताला एकदम चरबट लागतात. त्याच्यामुळं तुम्ही खोबरेल तेल लावा आणि रात्रभर खोबरेल तेल तसंच डोक्याला राहून द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पूने डोकं धुवा. त्यानंतर बघा तुमचे केस किती छान झालेले असतील. आणि सगळ्यांनी घरगुती अशी आपल्या केसांची काळजी घेतलीच पाहिजे. भले सगळ्यांना पार्लरमध्ये नाही का जाता येईना, पण 20 ते 30 रुपये जर मेहंदीचे पॅकेट येत असतील तर तेवढे तुम्ही नक्कीच आणू शकता आणि केसांना लावू शकता. आणि अशा प्रकारे आपल्या स्वतःच्या केसांची तुम्ही काळजी घेऊ शकता. आणि कोणी नसेल तर अशा प्रकारे तुम्ही स्वतः मेहंदी लावा. एवढी काही अवघड नाही, जर प्रयत्न केला तर सगळं सोपं असतं. आणि हो, माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी असेच तुम्हाला नंतर यूजफुल व्हिडिओ घेऊन येत जाईल. चलो बाय. आपला व्हिडिओ इथंच संपवते आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.